नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा ह्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. डोळा हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे आणि डोळ्याचाच एक भाग म्हणजे रेटिना. रेटिना आठवड्यानिमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. रेटिना म्हणजे नक्की काय असतं, त्याची रचना कशी असते, कार्य कसं असतं हे आपण समजून घेणार आहोत. रेटिनाचे आजार काय असतात आणि त्याचं निदान कसं करायचं, ते जे आजार असतात त्यांचे उपचार कसे करायचे याविषयी देखील आज आपण आपल्या कार्यक्रमातून बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रेटिना आठवड्यानिमित्त खास कार्यक्रम. जागतिक रेटिना आठवडा आहे आणि या निमित्ताने आपण आपला हा खास कार्यक्रम इथे घेतोय आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहे जे हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभाग प्रमुख आणि प्राध्यापक डॉक्टर रागिणी पारेख. मॅम नमस्कार. कार्यक्रमात स्वागत आहे आपलं. नमस्कार. आणि आपल्याबरोबर आहेत नेत्ररोग तज्ञ आणि रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर शाहनवाज काझी. डॉक्टर नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत करते. डॉक्टर रागिणी पारेख ह्या जे हॉस्पिटलला असतात आणि डॉक्टर काझी हे बँड्राच्या भाभा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो आहे रेटिना, म्हणजे डोळ्याचा हा एक भाग आहे रेटिना. तर त्याला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. तर सुरुवात करूया. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचंही स्वागत करते. डॉक्टर रागिणी, आपण रेटिना म्हणतो तेव्हा डोळा आपल्याला बाहेरून दिसतो आणि बाहेरून दिसताना तो अतिशय नाजूक दिसतो, पण डोळ्याची जी रचना आहे त्याच्या आतमध्ये काय काय असतं ते जरा थोडक्यात आम्हाला सांगा ना. जसं तुम्ही सांगितलं डॉक्टर मृण्मयी, डोळा हा खरंच खूप नाजूक आणि महत्त्वाचा अवयव आहे. आपण जो डोळ्याचा भाग बघतो बाहेरून, तो फक्त आपण पांढरा भाग बघतो. हा जो आपण पांढरा भाग बघतो तो आपल्याला दिसतो आणि त्याचे 3 पटल असतात. हा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण स्क्लेरा म्हणतो, मधला भाग जो असतो त्याला आपण युविया म्हणतो आणि हे जे आतमध्ये जे आपण इथे बघतोय त्याच्यात रक्तवाहिन्या आहेत त्याला रेटिना म्हणलं जातं. आणि त्या रेटिनानी आपली जी लाईट डोळ्यात येते ती डोळ्यात कॅप्चर होऊन मेंदूपर्यंत जाते आणि त्यामुळे आपल्याला दिसते आणि त्याला रेटिना म्हणलं जातं. बरोबर आहे. आणि मग हा जो रेटिना आहे सर, तुम्ही याचं कार्य काय सांगाल? रेटिनाचं असं आहे की जसं आमचा एक कॅमेरा असतो आणि कॅमेराच्या आत पूर्वी आम्ही फिल्म वापरायचो, तर हा पडदा तसाच आहे आणि हा जसं मॅडमने सांगितलं ते डोळ्याचा एकदम आतला भाग आहे. तर बाहेरची जी लाईट वगैरे आणि जे आम्ही जे काही बघतोय, जे इमेजेस आहेत हे बुबुळमधनं आत जातात आणि हे आमच्या पडद्यावर पडतात. त्याच्यानंतर त्याची प्रोसेसिंग होते. खूप कॉम्प्लिकेटेड, एखादा कम्प्युटर असतो त्याच्याहूनही कॉम्प्लिकेटेड असतात आणि आजकाल मी फोनवर म्हणतो की इतके पिक्सेल्स आहे आणि तितके पिक्सेल्स आहेत, पण हे त्याच्याहून जास्त फाईन आहे. ह्याच्यात आमचा कलर मॅचिंग आणि खूप फंक्शन्स आहेत. तर हे कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. तर पूर्ण इमेज कॅप्चर करून हे पूर्ण इमेज जे आहे आपल्या मेंदूमध्ये जातो आणि मेंदूमध्ये त्याचं प्रोसेसिंग होते. त्याच्यानंतर प्रोसेसिंग झाल्यानंतर आम्हाला कळतं की आम्ही काय बघितलं आणि त्याच्यावर काय रिॲक्शन घ्यायचं आहे. तर ऑल इन ऑल हा खूपच महत्त्वाचा प्रोसेसिंग युनिट आहे, ज्याच्यामुळे जे इमेजेस बाहेरचे पूर्ण जे जग आहे जे आम्हाला दिसतंय ते रेटिनामुळे दिसते. म्हणून खूपच महत्त्वाचा भाग आहे. प्रोसेसिंग मेंदूमध्ये होतो, पण हे जे फर्स्ट प्रोसेसिंग आहे जिथे इमेज निर्माण होतो हे रेटिनामध्ये निर्माण होतो आणि त्याच्यानंतर जे ऑप्टिक नर्व आहे तिथून हे मेंदूमध्ये पोहोचतो. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण तुम्ही जसं खूप छान उदाहरण दिलं की कॅमेराचं, म्हणजे जे काही आपल्याला दिसतंय आता तर ते रेटिनामुळे दिसतंय असं आपण म्हणू शकतो. मॅडम, म्हणजेच रेटिनाचं जे काम आहे, आता डोळ्याचं मुख्य काम आहे पाहणं, दिसणं, आणि ते काम रेटिना करतंय. तर म्हणजे जर रेटिनाला जर काही इजा झाली तर खूप नुकसान होऊ शकतं आपल्या शरीराचं आणि आपल्या डोळ्यांचं. तर रेटिनाचं जे महत्त्व आहे त्या निमित्ताने काय सांगाल? रेटिनामध्ये छोटे छोटे कोश असतात आणि त्या कोशमधून फायबर्स निघतात, जसं की डॉक्टर शाहनवाज म्हणाले, आणि ते इम्पल्स घेऊन जातात मेंदूकडे आणि आपण बघतो. तर त्याला जर इजा झाली तर ते मेंदूपर्यंत लाईट किंवा जे पोचत नाही, त्यामुळे आपल्याला दृष्टी कमी होते. रेटिनामध्ये अनेक भाग आहे की एक सूक्ष्म भाग आहे की जे मेन भाग किंवा मॅक्युला असतं, त्याच्यावर सर्वात जास्त फोकस करून आपण ते इमेज बघू शकतो आणि त्याचाच आजूबाजूचे भाग असतात.
त्यामुळे रेटिना हे फार महत्वाचं आहे. डोळ्याचा प्रत्येक पटल म्हणजे स्क्लेरा असेल भागचा पांढरा, किंवा रक्तवाहिनी पोचवणारा युविया किंवा रेटिना, हा डोळ्याचा प्रत्येक छोटा कोश पण फार महत्वाचा आहे. पण रेटिनाचं महत्व याच्यासाठी आहे की जर रेटिनाला इजा झाली तर लाईट मेंदूकडे पोचणारच नाही आणि आपली दृष्टी किंवा आपण दृष्टीहीन होऊ. आणि याचे जे आजार आहेत, आणि याचं एक फार महत्वाचं काम असं आहे की आपण जिवंत अवस्थेत, जसं आपण बघितलं की त्यात रक्तवाहिन्या आहेत, ती शरीरात जिवंत अवस्थेत धमनी आणि सिरा किंवा नस आपण रेटिनात बघू शकतो, जे आपण कुठेही बघू शकत नाही. आणि त्याचे जे आजार असतात, कारण ते पूर्ण एक सिस्टम आहे, पूर्ण शरीरात असते, आणि डोळ्याचा रक्तवाहिन्यात होणारा आजार ते दुसऱ्या पूर्ण शरीरात जो आजार आहे त्याचे लक्षण आपल्याला दाखवू शकतो, जसे की डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल. तर त्यामुळे हे फारच महत्वाचा भाग आहे, जेणेकरून आपण मेंदूचे आजार, शरीरातले आजार आपण डायग्नोज करू शकतो. आणि त्यामुळे हे फारच महत्वाचा हिस्सा आहे किंवा भाग आहे डोळ्याचा. म्हणजे खरं तर आजार कोणकोणते आहेत ह्याकडे आपण येणारच आहोत. पण सर, डॉक्टर काझी, मला असं सांगा की कोण ह्या सगळे जे रेटिनाचे आजार आहेत तर ते कुणाला जास्त प्रमाणात होऊ शकतात, कोणाला धोका आहे? आजकाल जे जास्त करून डिझीज आहेत, आजार आहेत, ते आपले लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. आणि त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी आहे, डायबिटीज आहे मेनली. तर डायबिटीजमुळे जे जसं तुम्ही सांगितलं की ते इजा होऊ शकते, ते डोळ्याच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. दुसरं, जसं मॅडमने सांगितलं की दुसऱ्या कुठल्याही भागात, समजा किडनी आहे आमची, तर किडनीचं आम्ही टेस्ट केल्यानंतरच आम्हाला कळलं की किडनीत काही डॅमेज झालेला आहे की नाही. पण डोळ्याच्या आत आम्ही डोळ्याच्या रक्तावाहिन्या डायरेक्टली बघू शकतो. आणि किडनीमध्ये जर काय त्रास होईल तर क्रिएटिनिन लेवल्स खूप जास्त वाढल्यानंतरच आम्हाला कळेल की ऑलरेडी डॅमेज झालेला आहे. तर इथे आम्ही पहिल्या स्टेजलाही डोळ्यात थोडाही जर फरक असला तर आम्हाला कळेल की आता किडनी ही धोक्यात येणार आहे. तर जर असा पहिल्या स्टेजला आम्ही त्याचा ट्रीटमेंट केला, डायबिटीजचाही ट्रीटमेंट केला, तर डोळेही नाही पण किडनीही वाचू शकते, हार्टही वाचू शकतो, पूर्ण बॉडी. जसं एक कॅमेऱ्यातून आत आम्ही बघतोय किंवा कुठल्याही डायग्नोसिस निदान करण्यासाठी आपल्याला बायोप्सी करावी लागेल, हे प्रूव्ह करण्यासाठी की आता डायबिटीजचा इफेक्ट किडनीवर झालाय की नाही. जोपर्यंत फंक्शनल लॉस झालेला नाही आहे, जोपर्यंत क्रिएटिनिन वाढलेला नाही आहे, पण एक डोळ्याच्या आत बघितल्यानंतर जर ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशरचेही चेंजेस आम्हाला डोळ्याच्या आत कळतात की हे चेंजेस झालेले आहेत. आणि डायबिटीजचेही चेंजेस आपल्याला कळू शकतात. म्हणून ह्याच्यासाठी स्क्रीनिंग किंवा नॉर्मल लोकांना किंवा डायबिटीज ज्यांना थोडंही वेळ डायबिटीज आहे त्यांना बघायचं हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे की जोपर्यंत पेशंटला त्रास होत नाही तोपर्यंत पेशंट्स येत नाहीत. पण जर आम्हाला अर्ली स्टेजेस पिकअप करायचे आहेत तर ज्याला डायबिटीज झालेली आहे दर वर्षाने त्याने येऊन आपला रेटिना चेक करायचा. बरोबर आहे. म्हणजे डायबिटीज तुम्ही म्हणताय की अगदी नव्याने जरी असेल, एखाद्या वर्षापासून जरी असेल, तरीही डोळे तपासणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तर तेव्हा काय सांगणं अपेक्षित आहे? नाही, ॲक्च्युली कसं असते, जसं तुम्ही सांगितलं की जरी 1 वर्ष झाला, कधी कधी असं असते की लोक दरवर्षी रक्ताचेही रिपोर्ट करत नाहीत. तर पेशंटला कधी कधी कळतही नाही की त्याला डायबिटीज आहे. जेव्हा पहिल्यांदा डायग्नोज होते की त्याला डायबिटीज झालेला आहे, तेव्हा अशी पॉसिबिलिटी असू शकते की त्याला 4-5 वर्ष डायबिटीज आहे. आणि हे जे पडद्यावर आणि रेटिनावर जे परिणाम होतो त्याला 2-3 वर्ष तरी कमीत कमी लागतात. पण अशा पेशंटला ज्यांना कळलेलाही नाही की त्याला डायबिटीज आहे की नाही, त्याला पहिल्या स्टेजमध्येच 1 वर्ष न थांबून, जेव्हा पहिल्या डायग्नोसिस झालाय पहिल्यांदा तेव्हाच बघायचं, लगेचच बघणं गरजेचं आहे. कारण त्याचा आत जर डायबिटीज पूर्वीपासून असेल किंवा 1-2 वर्षापूर्वीपासून असेल तर त्यालाही माहीत नसेल. ते पहिल्या स्टेजमध्ये आपण डायग्नोसिस केलं तर ते लवकर आपल्याला कळेल की दुसरेही काही प्रॉब्लेम्स आहेत की नाही. बरोबर आहे. डॉक्टर रागिणी, ह्याच्यामध्ये डायबिटीस कंट्रोल असणं किंवा शुगर लेवल्स तुमच्या या प्रमाणात असणं हे किती गरजेचं आहे आणि त्याचा किती परिणाम होतो डोळ्यांवर? कसं आहे की डायबिटीजमुळे जर आपण काळजी घेतली नाही तर अमुक वर्षानंतर अंधत्व निश्चित आहे. आणि हे अंधत्व टाळणं फारच सोपं आहे. डायबिटीज किंवा मधुमेहाच्या रुग्णांनी साखर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. आणि नुसतं साखर कंट्रोल ठेवणं नाही, पण त्याबरोबर व्यायाम करणे, त्या गोळ्या नियमित प्रमाणे घेणे, डॉक्टरांच्या सल्लेवर गोळ्या घेणे. काही लोक सांगतात की तुम्ही असे पाले खा, अशा औषधं घ्या. नाही, तुम्ही मधुमेहाच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेऊन गोळ्या घेणे, व्यायाम करणे आणि साखर कमी खाण्यासोबत तळलेलं, कारण डायबिटीजमध्ये जे नेत्रपटल किंवा रेटिनाचे आजार होतात ते कोलेस्ट्रॉल किंवा आपल्या जी चरबी असते त्यात ते थर
रक्तवाहिनी जमल्यामुळे पण होतात. म्हणून त्यासोबत चांगलं म्हणजे साधा भारतीय आहार, पौष्टिक आहार, आपण जे सात्विक आहार, भाजी भाकरी किंवा पोळी, ते खाणं फार महत्त्वाचं आहे. त्याबरोबर व्यसनं कमी करणं फार महत्त्वाचं आहे, कारण सिगरेट स्मोकिंग असेल किंवा त्याच्यावर नसचा परिणाम होतो. म्हणून डायबिटीजमध्ये. आणि दुसरं असं आहे की आपण डोळे तपासत नाही. अमुक वर्षानंतर जेव्हा खराबी सुरू होते तेव्हा आपण रुग्णांना सांगतो की आता तुम्ही काळजी घ्या, शुगर कंट्रोल करा. आणि डायबिटीज हा जो आजार आहे त्याचं नाव सायलेंट किलर आहे. कारण जोपर्यंत पेशंटला बोट कापावे लागत नाही किंवा त्यांचा हार्ट खराब होत नाही किंवा किडनी खराब होत नाही किंवा डोळे जात नाही, तोपर्यंत त्यांना काहीही कळत नाही. त्यामुळे निष्काळजीपणा होतो आणि आपण अंधत्व नक्की टाळू शकतो. साखर कंट्रोल करणे, नेत्रतज्ञांकडे जाऊन नेत्रपटल दाखवणे आणि आवश्यक असेल लहान गावात सुद्धा जे डोळ्याचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे फार कमी इन्स्ट्रुमेंटची गरज आहे. ते पण तुम्हाला निदान करू शकतात की तुमचा नेत्रपटलला इजा आहे का नाही. त्याच्यानंतर जर आता प्रत्येक शहरात आम्ही बऱ्याच सेमिनार घेतल्या, सगळ्या डॉक्टरकडे सुविधा आहेत आणि ते तुम्हाला ट्रीट करू शकतात किंवा तुम्हाला त्यांची काळजी कशी घ्यायची ते सांगू शकतात. त्यामुळे अंधत्व निश्चित ज्या आजाराला आहे ते आपण टाळू शकतो, तर ते नक्की टाळावे. बरोबर आहे. म्हणजे अंधत्व खरं तर टाळण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आपण टाळू शकतो आणि त्याच्यासाठी गरज आहे फक्त थोडंसं सजग राहण्याची आणि डॉक्टरांकडे वारंवार जाऊन तपासणी करण्याची. आणखीही बोलणार आहोत कार्यक्रमात वेगवेगळ्या विषयांबद्दल. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जागतिक रेटिना आठवड्यानिमित्त रेटिनाबद्दल आणि एकूणातच डोळ्याच्या आरोग्याबद्दल आपण बोलतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत नेत्ररोगतज्ञ डॉक्टर रागिणी पारेख आणि डॉक्टर शाहनवाज काझी. डॉक्टर काझी, अनेक आजार याचे रेटिनाचे होऊ शकतात, तर वेगवेगळ्या वयोगटामध्ये कोणकोणते आजार साधारणपणे आपल्याला आढळून येतात? ओके, खूप छान प्रश्न आहे हा. ॲक्च्युली आता आजकाल खूप लहान मुलं जे आहे ते प्रीमॅच्युअर हे होतात. म्हणजे जे तुमचं पूर्ण 9 महिने जे आहे आईच्या पोटात न राहिल्यामुळे 7 महिन्याच्या अगोदर किंवा 8 महिन्याच्या अगोदर जे हे जन्मतात त्याच्यात जे पडदा असतो ते पूर्णपणे डेव्हलप नसतो. बरं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्या स्टेजमध्ये स्क्रीनिंग लागते आणि त्या स्टेजमध्ये जर आम्ही त्यांना चेक केलं आणि त्यांचं रेटिनाचे जे रक्तवाहिन्या आहेत ते पूर्णपणे जे डेव्हलप नाही आहेत त्याला जर आम्ही त्यावेळेस लेझर केलं तर त्याला आम्ही आंधळेपणा त्याच्यात अवॉइड करू शकतो. बरं, पण डॉक्टर, जेव्हा बाळ अगदी नुकतंच जन्मलेलं असतं आणि तुम्ही म्हणालात तसं प्रीमेच्युअर असतं, तर मग त्यावेळी बाळाला तर काही त्रास होत नसतो किंवा कसं ओळखायचं? ते अशा परिस्थितीमध्ये जे पिडियाट्रिशियन्स असतात ते आम्हाला कॉल करतात आणि आम्ही रेटिनाचं एक्झामिनेशन त्याच्या NICU मध्ये जाऊन करतो. तर त्या बाळांना आम्ही एक्सपेक्ट करत नाही ते आमच्या क्लिनिकमध्ये येतील, ते आम्ही जाऊन तिथे त्याची स्क्रीनिंग करतो. आणि अशा बाळांमध्ये एक आम्ही 10 किंवा 12 बाळं बघली, त्याच्यात सुमारास एक 3-4 बाळांना लेझरची गरज असू शकते. अच्छा. पण त्यावेळेस जर त्यांचा लेझर झाला तर त्यांना आंधळेपणा येणार नाही. आणि जर त्यावेळेस स्क्रीनिंग झाली नाही तर ते पूर्ण त्यांची लाईफ आंधळेपणात जाऊ शकते. तर स्क्रीनिंग खूपच महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी पिडियाट्रिशियन्सला कॉन्फरन्सेसमध्ये सेमिनार्समध्ये आम्ही हे करत राहतो आणि ते आम्हाला रेग्युलर कॉल करत राहतात. पण आता ते छोट्या शहरं आहेत तिथे हे थोडंसं कमी आहे. तर आता ही छोट्या शहरातून खूप लहान बाळं येतात आणि ते ऑलरेडी आंधळे झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आंधळे झाल्यानंतर त्याला ऑपरेशन करूनही ते डोळे परत येऊ शकत नाही. तर जसं सांगितलं की हे एक तर प्रीमॅच्युअर झालं, म्हणजे सगळे प्रीमॅच्युअर जी बालकं आहेत जी वेळेच्या आधी जन्माला आलेली आहेत, तर त्या सगळ्या मुलांमध्ये, सगळ्या बाळांमध्ये डोळ्यांची तपासणी होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पिडियाट्रिशियन्सने आम्हाला कॉल करावा लागतं, कारण त्या आई बाबा ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतात, कारण बेबी NICU मध्ये असते. पण अशा परिस्थितीमध्ये पिडियाट्रिशियन्स जे असतात, लहान मुलांचे डॉक्टर आहेत, ते आम्हाला कॉल करतात. बरोबर आहे. मॅडम, नक्की कुठला आजार होऊ शकतो त्याबद्दल थोडंसं सांगा. अशा या नवजात बालकांमध्ये जे प्रीमॅच्युअर्ड आहेत त्यांच्यामध्ये नेत्रपटल विकसित नसतं आणि ते विकसित नसल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी असल्यामुळे त्या ज्या रक्तवाहिनी आहेत ते त्यांची वाढ होत नाही आहे, त्याला ऑक्सिजन मिळत नाही आहे आणि ज्या रक्तवाहिनी वाढतात त्याच्यातनं रक्तस्राव होऊ शकतो आणि डोळ्यात अंधत्व होऊ शकतं. तर त्यामुळे जसं आपण आता चर्चा करत आहोत की त्यांना 100% लहान मुलांना
डोळे तपासणी करणं, जे नवजात शिशु प्रीमेच्युअर जन्मलेले आहेत त्यासाठी आपण ही जी चर्चा करतोय की ज्या पालक आहेत किंवा समजा आई स्ट्रेसमध्ये असेल तर त्यांच्या आजी आजोबा किंवा जे डॉक्टर आहेत तर त्यामुळे सगळे डॉक्टर यांचा लेझर करू शकत नाही, पण निदान शक्य आहे आणि मग पुढच्या ट्रीटमेंटसाठी ते बाळाला कुठेही पाठवू शकतात. पण हे NICU मध्ये असतानाच ही ट्रीटमेंट गरजेची आहे. जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यातच ही ट्रीटमेंट गरजेची आहे, कारण नाहीतर अंधत्व निश्चित आहे. नक्कीच. आणि डॉक्टर तुम्ही म्हणालात डॉक्टर काझी की त्याचं निदान आपल्याला लवकर झालं पाहिजे जसं मॅडमनी सांगितलं, आणि पुढची लेझर ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय असते? तर लेझरमध्ये काय होतं, ज्या भागात रक्तवाहिन्या ग्रो नाही झालेल्या आहेत त्या भागात आम्ही लेझर करतो, कारण जितक्या रक्तवाहिन्या आहेत ते तरी नॉर्मल राहतील. बरं. जर हे लेझर वेळेवर नाही झालं, जसं मॅडमने सांगितलं की अंधत्व निश्चित आहे, ह्यासाठी की मग रेटिनामध्ये रक्तवाहिन्या जास्त ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या, एक तर आपल्या नॉर्मल रक्तवाहिन्या जे पडद्यात असतात आणि एक ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या. जे ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या असतात हे जे आहे ब्लिडिंग कॉज करतात, आत डोळ्याच्या आत रक्त निघतो, दुसरं पडद्याला खेचून ते काढतात आणि टोटल रेटिना डिटॅच होऊन जातो आपल्या जागेवरनं, ते जागा सोडून टाकतो आणि ते पूर्ण कॉन्ट्रॅक्ट होतो. तसं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झालेल्या रेटिनावर जरी आम्ही ऑपरेशन करून त्याला जागेवर बसवलं तरी त्याचा सक्सेस रेट खूपच कमी आहे. म्हणजे आम्ही सांगू की सर्जरी सक्सेसफुल आहे, पण बाळाला एक लाईट किंवा 1-1.5 फीटच्याहून जास्त दिसणार नाही. तर जर आम्ही पहिल्या स्टेजमध्ये त्याला बघून पहिल्या स्टेजमध्ये लेझर केलं, लेझरमध्ये ॲक्च्युली तितका भाग आम्ही लेझरने जाळतोय, पण ते तितका जाळल्यानंतर जितका उरलेला पडदा आहे आणि त्याचे जे नॉर्मल रक्तवाहिन्या आहेत ते तरी नॉर्मल राहतील. आणि हे जर केलं नाही तर जसं मॅडमने सांगितलं अंधत्व एकदम निश्चित असतं. आणि मग ही जी लेझर ट्रीटमेंट आहे ही किती दिवसात करावी लागते? ही त्याच्यात 2 किंवा 3 सेटिंग्स करायची गरज लागू शकते, पण किती एरिया आम्हाला ट्रीट करायचा आहे त्याच्यावरती निर्भर करते. तर जर एरिया छोटा आहे तर 1 सिटिंगमध्येच होऊ शकतो किंवा 2 सिटिंग्समध्ये पण करू शकतो. पण अशा ह्या लहान बाळांना आम्हाला ॲनेस्थेझिया वगैरे द्यायची पण गरज लागू शकत नाही, गरज नाही असते. आणि NICUच्या ॲटमॉस्फिअरमध्येच तिथेच जाऊन आम्ही लेझरची मशीन पोर्टेबल असते, ती तिथेच जाऊन आम्ही तिथेच लेझर करतो. म्हणजे त्यांना तिथून बाहेर आणण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी NICU म्हणजे क्रिटिकल असतात, पण त्या क्रिटिकल स्टेजमध्येही आम्हाला थांबायचं नाही. जर आम्ही थांबलो तर लहान बाळ बाहेर येईल NICU मधनं, पण तो आंधळा बाहेर येईल आणि त्याच्यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबल असतो. नक्कीच. म्हणजे जी लहान लहान बाळं खरं तर आपण हॉस्पिटलमध्ये बघतो, जी वेळेच्या आधी जन्माला आलेली असतात आणि बऱ्याचदा ती पेटीत ठेवलेली असतात, NICU मध्ये ठेवलेली असतात, तर अशा सगळ्या बाळांची ही जी तपासणी आहे डोळ्यांची ही खूप खूप गरजेची आहे. मॅडम, हा एक भाग झाला डायबिटीस रेटिनोपॅथीबद्दल आपण बोललो. आता 2 वर्षापासून आपण सगळेच जण घरातून काम करतोय आणि स्क्रीनच्या समोर काम करतोय आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतोय, तर डोळ्याचे त्यामुळे काही प्रॉब्लेम्सही निर्माण झालेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित. आणि ह्या कोविडच्या काळात स्क्रीन टाईम इतका वाढला आहे, हे गरजेचं पण होतं, कारण शाळे बंद होत्या आणि जर त्यांनी कम्प्युटर किंवा स्क्रीन वापरली नसती तर त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला असता. त्यामुळे हे गरजेचं नाहीये असं मी म्हणणार नाहीये. पण काय आहे की आपण आमच्या OPD मध्ये जेव्हा बसलेले लोक असतात तर आई एका बाजूला बसलेली असते आणि लहान बाळ फोन घेऊन खेळत असतो, तर तिचं लक्ष त्यांच्याकडे नसतं. तर त्यामुळे जे गरजेचं आहे किंवा शिक्षण आहे तितपत ते योग्य आहे. आणि आपण पण जेव्हा काम करतो तर कम्प्युटर वापरू नका, कारण आज पूर्ण जग आणि वर्क फ्रॉम होम म्हणजे सगळ्यांना कम्प्युटरची गरज आहे. पण त्याचा वापर कसा करावा, की गरजेसाठी किंवा शिक्षणासाठी नक्की कम्प्युटर वापरावा, कामासाठी वापरावा. आता तुम्ही समजा 1 तास कम्प्युटरवर काम केला आणि डोळे जळायला लागले, त्यानंतर उठून एक चक्कर मारून या. त्यामुळे तुम्हाला तो जो स्क्रीन आहे आणि त्याची लाईट आहे त्याच्यावर परिणाम होणार नाहीये. कारण समजा तुम्हाला 10 तास पळायचं आहे आणि तुम्ही 1 तास पळून जर 5 मिनिट बसल्यात, पुन्हा 1 तास तुम्ही धावत गेल्या, परत 5 मिनिट बसल्यात, असाच डोळ्यावर परिणाम होतो की तुम्ही मध्ये 5 मिनिट जर आराम केला तर डोळ्याला ते जे लाईटचा जो परिणाम होतो त्याच्यावर जे फोटो रिसेप्टर्स असतात त्याला ते लाईट परत सहन करण्याची शक्ती मिळते आणि त्यामुळे ताणवत नाही. आणि असला जर ताण असेल तर कसं ओळखायचं? डोळे चोळणे, डोळ्यातनं पाणी येणे, डोळे मिचकवणे लहान मुलांमध्ये, कारण तुम्हाला कळणार नाही की त्याला त्रास आहे, पण तो थोडासा तो रडतो, इरिटेबल होतो, खात नाही, कारण त्याला डोळ्यावर परिणाम झालेला आहे.
आणि मोठ्यांना तर मोठे येऊन सांगतात की आम्हाला ड्राय आईज होतात, हो. डोळे कोरडे पडतात. ते खरं म्हणजे कोरडेपणा नसतो, कारण ते थकून आपण डोळे ब्लिंक करतो आणि ते करत नाही, सतत स्क्रीनकडे बघतो, त्यामुळे कोरडे पडतात. त्यामुळे कम्प्युटर किंवा स्क्रीनचा वापर सांभाळून करणे डोळे चांगले ठेवण्यासाठी. त्याच्यातून नंबर येतं किंवा असं काय होतं, तिरडेपणा होतं असं काही नाहीये, पण थकवा नक्की निर्माण होतो आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. नक्कीच मॅडम. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलत आहेत अंबरनाथहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो डॉक्टर पाडगावकर, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत मॅडम. बोला. पहिला प्रश्न असा आहे की जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे डोळ्यावर कोणकोणते परिणाम होतात बरं. आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी. दुसरा प्रश्न असा आहे की डोळ्याला दुखापत होते तर त्यावेळेला रेटिनाचा काही त्रास होतो का. धन्यवाद. धन्यवाद आपल्या प्रश्नांबद्दल. आपण आता ह्या दोन्ही प्रश्नांकडे येणार आहोत, पण आता आपला कम्प्युटर बद्दल आपण बोलत होतो. तर डॉक्टर काझी, डॉक्टर आपण म्हणतो की कम्प्युटर विजन सिंड्रोम हा जो आलेला आहे तर त्याबद्दल सांगा ना थोडं. तर कम्प्युटर विजन सिंड्रोम जसं मॅडमने ऑलरेडी इंट्रोड्यूस केलं, आजकाल पूर्वी आम्ही सांगायचो की 2 तासाहून जास्त कम्प्युटर वापरू नका, पण आता ते पॉसिबलच नाही आहे. वर्क फ्रॉम होम आहे आणि लहान मुलांना पण एज्युकेशन आहे, 6-7 तास शाळा जी ऑनलाईनच असते. ठीक आहे. तर त्याच्यात आता कसं करायचं त्याला पुढे, तर त्याच्यासाठी एक सिम्पल म्हणजे 20-20-20 रूल आहे. 3-20 लक्षात ठेवायचे. 20 मिनिटं कम्प्युटर स्क्रीनवर गेली त्याच्यानंतर 20 सेकंड डोळे बंद करायचे, नुसतं 20 सेकंड. आणि जर ते जमलं नाही तर 20 फूट लांब बघायचं, म्हणजे खिडकी वगैरे असेल काय असेल तर डोळ्याला रिलॅक्स करायचं. कारण काय होतं की जे आपलं अकॉमोडेशन असतो, डोळ्याचे जे आपले स्नायू असतात आतले, ते लेन्सला अकॉमोडेट करून राहतात आणि तितका वेळ जर 6 तास कोणी कम्प्युटरवर बसणार आहे तर तितके तास ते डोळ्याचे मसल स्नायू जे आहे ते कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये असतात आणि ते ताण पडते. त्याच्यामुळे जसं मॅडमने सांगितलं की डोळे कोरडे पडतात आणि ड्रायनेस वगैरे येतो. तर हे 20-20-20 लक्षात ठेवायला पण सोपं आहे. 20 मिनिटं जर कम्प्युटरवर काम केलं त्याच्यानंतर 20 सेकंड डोळे बंद करायचे, म्हणजे ते स्नायूंना रिलॅक्सेशन पण मिळतं एक, आणि दुसरं जे डोळे वेटनेस पण होतं, त्याचं जे कोरडेपणा येत नाही, सुकत नाही डोळे. आणि दुसरं जे प्रश्न आहे की आजकाल लहान मुलांना शाळेत जे आहे ते कम्प्युटरवर किंवा फोनवर करावं लागतं आहे, तर त्याच्यासाठी पण हेच उपाय आहे. दुसरं एक आहे की जास्त कम्प्युटर आणि जास्त जवळचे डिव्हायसेस वापरल्यानंतर लहान मुलांचे नंबर खूप वाढत आहेत. म्हणजे जे मायोपियाचं प्रमाण आहे, मायोपिया म्हणतो जे ज्यांना लांबसाठी नंबर लागते, ह्याचं प्रमाण वाढत लहान मुलांना, कारण ती ग्रोथ फेज असते. मुलींमध्ये 16 वर्षापर्यंत आणि मुलांमध्ये 18 वर्षांपर्यंत तो ग्रोथचा फेज असतो. अशा ह्या फेजमध्ये जर जास्त जवळचं काम असलं, नियरवर्क जास्त असला, तर हा नंबर वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणून तुम्ही ऐकून असाल की चष्मीस आहे म्हणजे खूप अभ्यास करतो, स्कॉलर आहे म्हणून खूप अभ्यास करतो. तर ते त्याचं कारण असं आहे की ते जवळचं जास्त काम केल्यामुळे डोळे त्याला अडॅप्ट करायला जातात आणि म्हणून असा प्रॉब्लेम येतो. तर त्याच्यासाठी पण वेगवेगळे आजकाल ड्रॉप्स वगैरे आलेले आहेत जे ह्या मसल्सचा थोडं रिलॅक्स वगैरे करतात. पण त्याच्यासाठी मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते सर्व ट्रीटमेंट. बरोबर. मग हे ड्रॉप्स आता जे 8 ते 10 तास काम करतायत त्यांनी वापरणं गरजेचं आहे, काही त्रास होत नसेल तर. जसं मी सांगितलं ह्याच्यात 2 प्रकारचे ड्रॉप्स आहे. एक तर कोरडेपणा कमी करण्यासाठी आहे आणि जे स्ट्रेन आहे ते कमी करण्यासाठी आहे. तर त्याचे जे ड्रॉप्स आहेत ते रेग्युलर ओव्हर द काउंटर मिळतात. ते ड्रायनेससाठी ड्रॉप्स तुम्हाला कुठल्याही फार्मसीमध्ये विदाउट प्रिस्क्रिप्शन भेटतात, ते तुम्ही घेऊ शकता. पण जे लहान मुलांसाठी सांगितलं, जसं पहिला तुमचा प्रश्न होता की लहानपणापासून कधीपासून रेटिना चेक करायचं. नक्कीच आपण सर त्या प्रश्नाकडे पण येणार आहोत. आपल्याला खरं तर आणखी 2 प्रश्न आलेले आहेत फोनवरून, त्याबद्दलही बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. जागतिक रेटिना आठवड्यानिमित्त आपला खास कार्यक्रम आहे. रेटिना विषय आणि डोळ्याच्या आरोग्याविषयी आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर रागिणी पारेख आणि डॉक्टर शाहनवाज काझी. मॅडम, तुम्ही काय सांगाल की आता आपण पाहिलं की कम्प्युटर शी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, डोळ्यांवर होणारे परिणाम, त्याच्यामध्ये एक खूप जाहिराती किंवा माध्यमांमधून ब्लू रेज हा जो शब्द आहे तो खूप प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यासाठी चष्मे वापरणं
खूप गरजेचं आहे असं वेगवेगळ्या माध्यमांतून सांगितलं जातं, तर तुम्ही काय सांगाल, ते खरंच गरजेचं आहे का? डोळ्यावर UV रेज जे असतात त्याचा दुष्परिणाम होतो. पण UV रेज आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा UV रेज असतातच. UV प्रोटेक्टिव्ह लेन्सेस जर तुम्हाला वापरायचे असेल किंवा आपण गॉगल्स वापरतो, गॉगल्स जर आपण वापरले आणि आपण रस्त्यातनं विकत गेले तर त्या गॉगल्सचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि ते आपला जो प्युपिल आहे तो मोठा होतो आणि जे लाईट आपल्याला कमी पाहिजे डोळ्यात ते जास्त जाऊन डोळ्यावर परिणाम करू शकतो. म्हणून जर तुम्ही गॉगल्स वापरत नसाल, जसं की शेतकरी आहे तो शेतात काम करत असतो, तो काही गॉगल वापरत नाही, पण टोपी घालणे किंवा हे असे आपण वापरू शकतो खर्च न करता. बरं. आणि UV लाईटचा दुष्परिणाम टाळण्यासाठी UV प्रोटेक्टिव्ह लेन्सेस जर खरंच कुणाला गरज असेल तर ते UV प्रोटेक्टिव्ह किंवा UV प्रोटेक्टिव्ह फिल्म वापरून आपण ते वापरू शकतो. बरं. कम्प्युटरवर कम्प्युटर स्क्रीन अवेलेबल असतात की जे त्या लाईट कडून आपल्या डोळ्याला वाचवतात. पण खरं म्हणजे डॉक्टर शहाजान नवाजनी फार चांगलं सुचवलं की तो 20-20-20चा फॉर्म्युला वापरावा आणि स्क्रीन टाइम कमी करून ती लाईट कडून आपण आपल्या डोळ्याला वाचवू शकतो खर्च न करता. नक्कीच. डॉक्टर काझी, मघाशी डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा फोन आला होता आणि त्यांनी विचारलं होतं की जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे डोळ्यांचे कुठले आजार होऊ शकतात आणि डोळ्यांवर काय परिणाम होतो? असं आहे की जर हिमोग्लोबिन खूप कमी असला तर त्याला अनिमिया म्हणतो. तर अनिमियामुळे पण डायबेटिक रेटिनोपॅथीचा जी प्रोसेस आहे ते फास्ट होऊ शकतो. ओके. तर ज्यांना डायबिटीज आहे आणि त्याच्याबरोबर दुसऱ्याही काही कमतरता असतील तर अशा केसेसमध्ये जे आहे ते सिव्हिरिटी जास्त असते आणि त्यांना थोडं लवकर आणखीन चेकअप करण्याची गरज असते. तर नॉर्मल जे आपलं हेल्थ जे आहे त्याचे जे सर्व पॅरामीटर्स आहेत ते महत्त्वाचे असतात. दुसरं त्याच्यात एक ॲड करतो की आजकाल जे एक तर डायबिटीस आम्ही बघितलं, दुसरं जे मोठ्या प्रॉब्लेम आहे ते ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. आणि ब्लड प्रेशरमुळे ही डोळ्याचे जे रक्तवाहिन्या असतात, वेन्स खास करून, त्याच्यात ब्लॉकेजेस येतात. ओके. आणि ते जे आहे आपल्या शरीरात होमोसिस्टीन जास्त झाल्यानंतर तसं ते होतात. तर होमोसिस्टीन जास्त झाल्यानंतर ते रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉक आल्यानंतर ते फ्लो त्याचा ब्लॉक होऊन जातो आणि म्हणून तिथे ब्लॉक्स येतात. तशा परिस्थितीमध्येही म्हणजे डायबिटीज नसूनही नुसतं हायपरटेन्शन किंवा ब्लड प्रेशर असून जी आपली रक्तवाहिनी, पडद्याची रक्तवाहिनी आहे त्याच्यात ब्लॉकेज येऊ शकतो. तर म्हणून होमोसिस्टीनचं पण जे चेकिंग आहे ते ब्लड प्रेशरच्या पेशंट्सनी करावा. नक्कीच. मॅडम, तुम्ही काय सांगाल की काही जीवनसत्व आहेत, विटॅमिन्स आहेत, त्यांच्या कमतरतेमुळे काय होतं? अजीवनसत्व कमी असेल तर लहान बाळांमध्ये रतांधळेपणा येऊ शकतो. काही बाळं अमुक समजा तुम्ही काही भागात गेला, आदिवासी भागात, तर ते कुपोषित असतात आणि त्याच्यामध्ये असे रतांधळेपणा दिसू शकतो. खरं म्हणजे तिथे अशा बाळांना किंवा आपल्या कुठल्याही बाळांना आपण जर पौष्टिक आहार दिला, जसं की गाजर, पपई, आपल्याकडे मिळणारा किंवा पालेभाज्या किंवा शेवग्याच्या शेंगा, ह्यांनी अजीवनसत्व कमी होऊ शकत नाही. त्याशिवाय त्यांना समजा ते बाळ जेव्हा चालत असतं किंवा रिंगत असतं आणि ते काहीतरी खातं, त्याच्यामुळे त्यांना डायरिया होतो, तर त्याची काळजी घेणे, त्यांचे हात धुणे फार गरजेचं आहे. कारण जे काय आहार पण जे बाळ घेतं त्यांनी जर समजा त्यांना डायरिया झाला तर तरी पण अजीवनसत्व कमी होऊ शकतं आणि रतांधळेपणा असू शकतं. रतांधळेपणा होण्यासाठी ते खूपच कुपोषित असावं लागतं बाळात. डोळे कोरडे असतात, पण आपल्याला असं वाटते की चांगल्या घरातले बाळांना कुपोषित नाही आहे, पण ते आहार चांगला घेत नाही किंवा जंक फूड खातात. तर आपल्या बाळाला आपला जो साधा आहार आहे किंवा दूध, दही, पालेभाज्या, गाजर, पपई हे देणं फारच गरजेचं आहे. आणि फक्त बाळांमध्ये नाही पण मोठ्या माणसांमध्ये पण विटॅमिन्सची जी कमी आहे किंवा होमोसिस्टीनची कमी आहे, आपण जर चांगला आहार, साधा आहार घेतला आणि फक्त जंक फूड नाही खाल्लं तर आपल्याला ह्या सगळ्या विटॅमिन्स, संतुलित आहार, आपला जो आहार आहे भारतीय तो संतुलित आहार आहे आणि आपल्याला कुठलंही जीवनसत्व किंवा विटॅमिन्सची कमतरता होणार नाही. नक्कीच. म्हणजे आहार हे मला वाटतं औषध आहे खरं तर आपल्यासाठी. त्यामुळे चांगला आहार, उत्तम आणि सकस चौरस आहार असणं खूप गरजेचं आहे. मुंबईहून तेजस यांचा फोन आलेला आहे. नमस्कार, बोला, आपला प्रश्न विचारा. हॅलो. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम, मला मागच्या 10 वर्षापासून स्पेक्स आहेत, तर आता मला पुढे स्पेक्स नको आहेत. तर त्यासाठी जे मी लॅसिक सर्जरीची ट्रीटमेंट करणार आहोत, तर त्याच्यामध्ये स्टँडर्ड आणि कस्टमचे जे 2 ऑप्शन आहेत, तर त्याच्यामध्ये बेस्ट ट्रीटमेंट कोणती आहे?
आणि मी अजून कोरोनाची वॅक्सिन पण घेतली नाहीये, तर ती मी घेतली तर चालेल का? वय किती आहे वय दादा किती तुमचं? आपलं? माझं एज आहे 29 रनिंग आहे. आणि ओके. नंबर किती आहे? माझा जो नंबर आहे एक स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल, मला दोन्ही नंबर आहेत. माझा एक नंबर आहे -3.50 -0.75 आणि जो दुसरा नंबर आहे माझा -3.10 अँड अराउंड -1.25. ओके, धन्यवाद. मॅडम काय धन्यवाद. सांगाल? तेजस दादा, नक्की चष्मा जर नको असेल तर अनेक पर्याय आहे आणि गेल्या काही वर्षापासून लेसिक ट्रीटमेंट ही नक्की चांगली ट्रीटमेंट आहे. चष्मा लावणे हे खराब नाही आहे, हे मी प्रथम सांगते, कारण मी पण चष्मा लावते आहे. लेसिक 21 वर्षानंतरच करणं गरजेचं आहे, कारण 21 वर्षापर्यंत डोळ्याची वाढ होत असते, तोपर्यंत लेसिक करू नये. आणि तुमचं वय 29 असल्यामुळे लेसिक ट्रीटमेंट नक्की होऊ शकते. लेसिक ट्रीटमेंट करत असताना तुम्ही मुंबईतच आहात तर अनेक डॉक्टर आहेत, खूपच चांगले आहेत, ते तुमच्या डोळ्याची तपासणी करतील. अनेक तपासणी असतात, कारण तुमच्या डोळ्यामध्ये दृष्टी सामान्य आहे आणि आपण दिसणाऱ्या डोळ्यामध्ये नंबर कमी करण्याची ट्रीटमेंट करणार आहोत. तुम्ही वॅक्सिन घेतली तर खूप चांगलं होणार, कारण लेसिकच्या ज्या मशीन आहेत त्या फ्युमिगेट होऊ शकत नाही. तुमची सेफ्टी वाढेल कोविडच्या काळात. आणि वॅक्सिनेशन हे नक्की खूप गरजेचं आहे. आपल्या सरकारने खूप त्याचा चांगले पाऊल उचललेले आहे. वॅक्सिनेशन घेऊन घ्या, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर लेसिकची ट्रीटमेंट करा. कस्टमाइज लेसिक किंवा साधा लेसिक दोन्ही चांगले असतात, पण कस्टमाइज म्हणजे तुमच्या डोळ्याचा जो नंबर आहे आणि स्पेसिफिकली त्याच्यावरच ट्रीटमेंट दिली जाते, म्हणून ते लेसिक जास्त चांगलं आहे. लेसिक नंतर तुम्हाला डोळ्याची खूप काळजी घ्यायची आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही लेसिक करू शकाल. लेसिक करून डोळ्याची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. ऑल द बेस्ट तेजस, तुम्ही नक्की लेसिक करू शकता, पण डोळ्याची तपासणी करून नेत्रतज्ञाचा सल्ला अनुसरूनच तुम्ही ती ट्रीटमेंट घ्या. नक्कीच, म्हणजे नेत्रतज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि आत्ता आपण कोविड काळात आहोत, तर जे लसीकरण आहे, तर या निमित्ताने पुन्हा एकदा लसीकरणाची आठवण, लसीकरण जरूर घ्या. आणखीही डोळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा आरोग्य संपदा. बदल हा आपल्या आयुष्याचा भागच असतो. आम्ही फक्त नावात बदल केलेला आहे. आता रयतेचा दरबार. उद्देश आपला तोच आहे, सकारात्मकतेचा. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता, दर शनिवारी सकाळी 8 वाजता रयतेचा दरबार. LIC प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, आजच्या संगणकाच्या मोबाईलच्या युगात विशेष करून तरुण पिढी पुस्तक वाचनापासून दूर जाते. पुस्तकाचा सारांश वाचून ती आवड पुन्हा वाचकांमध्ये रुजवण्यासाठी विशेष संकल्पना साकारणारे बुकलेट गाय अमृत देशमुख यांना भेटण्यासाठी हा कार्यक्रम जरूर बघा. विचारांच्या पलीकडले बुकलेट गाय अमृतसह फक्त आपल्या DD सह्याद्रीवर. प्रस्तुत LIC, आयुष्यभराची साथ आयुष्यानंतरही. लाइट्स, साउंड, कैमरा, एक्शन. तराने पुराणे, सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 वाजता, सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता आणि रात्रो 10:30 जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. रसिको हो, एका स्वराधीशाच्या स्वरात भिजलेली मैफल. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत आपल्या भेटीला येत आहेत सुप्रसिद्ध गायक डॉक्टर भरत बलवल्ली. गंधार आणि कोमल निषाद, शुद्ध गंधार कोमल निषादच्या जागा, म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या अवघड अत्यंत विचार करून गाण्यासारख्या जागा ह्या सहजपणे जेव्हा निघतात ना गळ्यातनं, तेव्हा तिथे तो नैसर्गिक तारतम्याचा विषय येतो. प्रसारण शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि रविवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. सह्याद्री वाहिनीच्या YouTube चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही आपण हे प्रसारण पाहू शकता. प्रस्तुत करता जाई काजळ, परंपरा 70 वर्षांची. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
जागतिक रेटिना आठवड्यानिमित्त रेटिनाविषयी आणि डोळ्यांच्या आरोग्याविषयी आपण बोलतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर रागिणी पारेख आणि डॉक्टर शाहनवाज काझी. मॅडम, तुम्ही सांगितलं की आपण डायबिटिक रेटिनोपॅथीबद्दल बोललो आणि रेटिनाच्या वेगवेगळ्या आजारांविषयी देखील बोललो. काचबिंदू हा एक जो प्रकार आहे तर तो देखील आपल्याकडे खूप कॉमन आहे, बऱ्याचदा दिसून येतो, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मोतीबिंदू नंतर डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे डायबिटीजमध्ये होणारा पडद्याचा रेटिनाचा आजार आणि काचबिंदू हे जगामध्ये आणि खास करून भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे अंधत्वाचा. आणि ह्यामध्ये जे अंधत्व होतं ते आपण टाळू शकतो आणि एकदा अंधत्व झालं तर ते रिव्हर्सिबल नाही आहे. मोतीबिंदूमध्ये अंधत्व आहे ते आपण ऑपरेशन करून आपण दृष्टी आणू शकतो, पण काचबिंदूमध्ये नाही. रेटिना तपासत असताना आपल्याला डोळ्याची नस दिसते आणि त्याच्यामधून आपल्याला काचबिंदू आहे का नाही हे आढळू शकतो. काचबिंदू एक असा आजार आहे की त्याच्यात जो एक प्रकारचा काचबिंदू आहे त्याच्यात रुग्णांना काही लक्षण नसतात, त्यांना कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे आपण जर समजा काही त्रास झाला नाही, दात दुखले नाही, तर आपण दातांच्या डॉक्टरकडे जातच नाहीये. तर डोळे तपासणी करणं फार गरजेचं आहे, कारण ह्या आजाराचे काही लक्षण नाही आहे. तर जन्मल्यानंतर समजा डोळे तिरळे असतील, डोळ्यातनं पाणी येत असतील, किंवा शाळेत बसवताना मुलांना, किंवा 15व्या वर्षात जेव्हा मायोपिया किंवा चष्मा लागतो आणि 40व्या वयात किंवा 50 वयात म्हणजे दरवर्षी किंवा दर 2-3 वर्षांनी आपण काय करतो की चष्मे काढायला जातो. ऑप्टिशियनला चष्म्याचा नंबर काढणं खूप चांगलं येतं, पण त्यांना डोळे तपासायला येत नाही. डोळे महत्वाचा अवयव आहे, म्हणून दर 2 किंवा 3 वर्षांनी डोळे तपासून घेणे. आणि काही लक्षणं नसताना सुद्धा काचबिंदू असू शकतो. काचबिंदू म्हणजे काय, जसं की आपल्याला ब्लड प्रेशर असतो तसं डोळ्याचा प्रेशर असतो आणि तो वाढल्यानंतर डोळ्याची नस सुकते आणि अंधत्व येतं. पण फक्त तपासल्यानंतर कुठल्याही डॉक्टरकडे कुठल्याही गावात याचं निदान होऊ शकतो. त्याच्यात काही जास्त इन्स्ट्रुमेंटेशनची गरज नाही आहे आणि तुम्हाला जे तज्ज्ञ आहेत ते ड्रॉप्स देतील किंवा गोळ्या देतील, पण याचं निदान आणि याची ट्रीटमेंट होऊ शकतं. बरोबर आहे. आणि त्याचं अंधत्व आपण टाळू शकतो. नक्कीच. म्हणजे हे सगळे जे आहेत ते टाळण्यासारखे जे आजार आहेत ते बरेचसे आहेत आणि सगळ्यात दोघेही सांगतायत की निदान होणं, लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे आणि लवकर निदान होण्यासाठी आपल्याला वारंवार डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणं हे देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की काही लोकांना जन्मजात अंधत्व असतं किंवा काही कारणामुळे अंधत्व येतं आणि अशा लोकांसाठी नेत्रदान हे जे आहे हे अतिशय एक गरजेचं किंवा वरदान असू शकतं. नेत्रदानाविषयीची एक छोटीशी ध्वनिचित्रफीत आपण आता पाहणार आहोत. पाहूया एक एव्ही. दृष्टीहीनता अशी अवस्था आहे ज्यामुळे व्यक्तीचं आयुष्य अंधारमय होऊन जातं. दृष्टीहीनताची अनेक कारणं असू शकतात. जर डोळ्यांच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा म्हणजेच कॉर्नियामध्ये विकृती निर्माण झाली किंवा संक्रमणामुळे दृष्टीहीनता आली असेल तर कॉर्नियाच्या प्रत्यारोपणामुळे व्यक्तीला दृष्टी प्राप्त केली जाऊ शकते. यामध्ये विकृत कॉर्नियाला स्वस्थ कॉर्नियाद्वारे प्रत्यारोपित केलं जातं. कॉर्निया प्रत्यारोपणासाठी एक स्वस्थ कॉर्नियाची गरज असते. कुणीही जीवित असणारी व्यक्ती नेत्रदानासाठी प्रतिज्ञापत्र भरून नेत्रदान करू शकतो. दान केलेले नेत्र व्यक्तीच्या मृत्यूनंतरच घेतली जातात. कुठल्याही वयाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. यासाठी अगोदर प्रतिज्ञापत्र भरून घेतलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने ते दिलं नसेल तर परिवाराच्या अनुमतीने सुद्धा नेत्रदान करता येऊ शकतं. प्राप्त झालेल्या कॉर्नियाची 2दा तपासणी केली जाते. आय बँकची टीम मृत व्यक्तीच्या घरी जाते आणि कॉर्नियाबरोबरच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना घेऊन येतो. प्रत्यारोपणा अगोदर डोळ्यांची तपासणी केली जाते आणि कुठल्याही प्रकारचं संक्रमण नाही याची खात्री केली जाते. नेत्रदान ही एक सहज प्रक्रिया आहे. कितीतरी लोक आजही नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आपल्या नेत्रदानाच्या संकल्पाने तुम्ही त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकता. म्हणूनच आजच नेत्रदानाचा संकल्प करा.
नक्कीच नेत्रदान हे आहे ते अनेकांसाठी, अनेक लहानांसाठी, मोठ्यांसाठी एक फार मोठं वरदान असं ठरू शकतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी नेत्रदान करणं, तशी इच्छा आधी व्यक्त करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. डॉक्टर, आपण पाहिलं की कॉर्नियाचा ट्रान्सप्लांट केला जातो नेत्रदानामध्ये. तर आता आपण ज्या विषयावर बोलतोय, तर तुम्ही काय सांगाल की ह्याच्यामध्ये नेत्रदानाचा काही फायदा होतो किंवा काय स्कोप असतो? नेत्रदान जे असते त्याच्यात ॲक्च्युली घेताना पूर्ण डोळा घेतला जातो, पण त्याचा जे ट्रान्सप्लांट ॲक्च्युली जे होतो ते पूर्ण कॉर्नियाच होतो. पुढचा भाग जे आहे, जे आम्हाला काळा दिसतं, ते ॲक्च्युली काचेसारखं ट्रान्सपरंट असतो, त्याचा ट्रान्सप्लांट होतो. तर त्याच्यावर जे रेटिनाचे जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यावर काही इलाज होत नाही कॉर्निया चेंज केल्यानंतर, कारण ज्या पेशंटला रेटिनाचा प्रॉब्लेम असतो त्याचा कॉर्निया नॉर्मली ठीक असतो. जर दोन्ही प्रॉब्लेम्स असतील तर ती वेगळी गोष्ट आहे. पण जे ट्रान्सप्लांट होतो तो नुसता कॉर्निया होतो, आणि काही काही वेळेस जे पांढरा भाग आहे स्क्लेरा, ते काही काही कंडिशन्समध्ये वापरले जातात. आजकाल असं झालेलं आहे की कॉर्नियल ट्रान्सप्लांट जे नेत्रदान जे पण ज्याचा वापर होतो त्याच्यातही वेगवेगळे लेयर्स जे आहे ते सेपरेटली आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे एक कॉर्निया कधी कधी जे आहे त्याच्यात जे स्ट्रोमा पुढचा भाग असतो आणि मागचा एंडोथिलियल भाग असतो, हा सेपरेट करून एकच टिश्यू दोन पेशंटलाही वापरला जाऊ शकतो. जास्त लोकांना त्याचा फायदा मिळावा. हो, म्हणजे तसं नाही. म्हणजे पूर्वी असं होतं की आम्ही पूर्ण कॉर्निया ट्रान्सप्लांट करायचो, पण आता काय काय पेशंट्सना नुसतं आतल्या भागाचा प्रॉब्लेम असतो आणि काय काय पेशंटना पुढच्या भागाचा प्रॉब्लेम असतो. तर असा एकच कॉर्निया दोन पेशंट्सला आम्ही वापरू शकतो. पण असं आहे की ह्याची जागरूकता कमी आहे. लोक पूर्वी सांगत नाही की मला नेत्रदान करायचं आहे, आणि मृत्यू झाल्यानंतर जे आहे घराचा ॲटमॉस्फिअर असा असतो की लोक त्याच्यावर विचार करत नाही, आणि म्हणून त्याचं जे पर्सेंटेज आहे ते खूपच कमी आहे. तर ह्याची जागरूकता जर झाली तर खूप लोक पुढे येतील, आणि ह्याचं म्हणजे ह्याची गरज आहे यासाठी की कॉर्नियल टिश्यू कोणी दान केल्यानंतरच मिळेल, आम्ही कुठून त्याला विकत घेऊ शकत नाही. खरं. पण रेटिनाचे जे आजार आहेत तर ते नेत्रदानाने देखील बरे होऊ शकत नाही. कुठलाही रेटिनाचा आजार नेत्रदानाने ठीक होणार नाही. त्याचे नॉर्मल तुम्हाला एक्झाम्पल देऊ की जर तुमच्या घरात वीज नाही आहे आणि तुम्ही म्हणाल की मी बल्ब बदलतो आणि एकदम महाग बल्ब घेतो, तर त्याने काही फरक पडणार नाही. जर पडदा काम करत नाही, आपला प्रोसेसिंग युनिट जर काम करत नाही, तर आम्ही स्क्रीन चेंज करून त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. तर तसं आहे ते. तर नेत्रदान होऊन मागच्या पडद्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, रेटिनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ते ठीक होत नाहीत. नक्कीच. त्यामुळे मला असं वाटतं की रेटिनाचे त्यामुळे जे आजार आहेत, आणि ते सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते आपण प्रतिबंध करू शकतो, आणि प्रतिबंध हाच एक मोठा उपचार आहे रेटिनाच्या सगळ्या आजारांसाठी. मॅडम, मॅक्युलर डिजनरेशन हा जो आजार आहे ह्याबद्दल सांगा. तुम्ही आत्ताच म्हणलात डॉक्टर मृण्मयी की प्रतिबंध, प्रिव्हेन्शन हे फार महत्त्वाचं आहे. मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे वयोमानामुळे जेव्हा जीर्ण होतं, आपलं पूर्ण शरीर जीर्ण होतं, आपले केस पांढरे होतात, तसं डोळ्याचा जो आतला भाग आहे रेटिना, आणि त्यात जो मॅक्युला, जसं आपण म्हटलं की तो फार सेन्सिटिव्ह अवयव आहे, तो जीर्ण होतो. आणि काही वृद्धांना असं वाटतं की मोतीबिंदूमुळे दिसत नाहीये, ते ऑपरेशन करून आपण नीट करू शकतो. पण हे जीर्ण झालेले परडे आपण नीट करू शकत नाही. आणि अमुक प्रकारचा जो मॅक्युलर डिजनरेशन असतं, तर त्यात विटॅमिन्स देऊन आपण थोडंफार त्यांची दृष्टी वाचवू शकतो. पण त्यात जर रक्तस्राव झाला, म्हणजे वेट मॅक्युलर डिजनरेशन, त्यात दृष्टी अचानक कमी होते, आणि ते नीट करणं, आता अनेक इंजेक्शन उपलब्ध आहेत, पण ते फार महाग आहेत आणि खर्चाळ आहेत. आणि म्हणजे ते आम्हीही जर समजा रुग्णांना दिले तरी पण त्याचा खर्च खूप असतो. पण ते आपण प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे टाळू शकतो. कसं की आपण जर जन्मभर चांगला आहार घेतला, सात्विक आहार घेतला, पालेभाज्या खाल्ला, तर हा आजार आपल्याला कधीच होणार नाही. आपण मग आता जेव्हा आजार झाल्यानंतर आपण समजा गाजर खायला लागलो, पपई खायला लागलो. लहाने सर नेहमी सांगतात की आपण एकदा एक रुग्णांना सांगितलं गाजर खातात तर 10 गाजर खातात. असं करू नका. जन्मभर आणि आपला आहार चांगला ठेवून आपण हा आजार निश्चित या आजाराने वाचवू शकतो. आपले डोळे अंध होणार नाही. तर त्यामुळे पौष्टिक आहार, चांगलं आणि साधं जीवन हे फार महत्त्वाचं आहे. नक्कीच मॅडम. सर, तुम्ही काय सांगाल की रेटिनाचे जे सगळे आजार आहेत ते प्रतिबंधात्मक आहेत? मॅडमने एक मुद्दा सांगितला, तो आहे आहाराचा. जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल की आणखी आपण प्रतिबंधात्मक उपाय घरच्या घरी, किंवा ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल, असे काही बदल आपण करू शकतो का?
नक्कीच. जसं मॅडमने सांगितलं, जे आपला आहार आहे तो खूप महत्त्वाचा आहे ह्यासाठी की जे आपल्याला आत आम्ही देतो आहे आपल्या बॉडीला, शरीराला, तेच त्याचं रिफ्लेक्शन बाहेर येणार आहे. तर चांगलं डाएट ठेवलं तर पूर्ण जे डिजीज आहेत ते अवॉइड होऊ शकतात. आणि डायबिटीज ही लाईफस्टाईल डिजीज असल्यामुळे ते जर आम्ही त्याच्यावरच कंट्रोल केलं तर त्याच्यात 4-5 स्पेशली जे सुपर स्पेशलिस्टचे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही टाळू शकतो. म्हणजे आणि जसं सांगितलं की आम्ही पहिल्या स्टेजमध्ये जर हे त्याचं डायग्नोसिस केलं तर किडनीचाही त्रास होणार नाही आणि हार्टचा त्रास होणार नाही. आणि प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स आणि दुसरं जसं मॅडमने काचबिंदू च्या बारेमध्ये सांगितलं, त्याच्यात काचबिंदू जे आहे त्याच्यात डोळ्याचा प्रेशर दबावचा माप करणं हे महत्त्वाचं आहे. तर 40 नंतर जरी काहीच त्रास नसेल, जरी चष्माही नसेल, चष्मा शिवाय जरी दिसत असेल तरी डोळ्याचा दबाव चेक करणं ते महत्त्वाचं आहे. आणि जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा आई बाबांना कोणाला काचबिंदूचा प्रॉब्लेम होता तर थोडा लवकरही ते करू शकतो. आणि त्याच्यात प्रिव्हेंटिव्ह आणि आजकाल जे डायग्नोस्टिक झालेले आहेत, निदानचे जे इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत त्याच्यातही अर्लिएस्ट स्टेजमध्ये रेटिनाचं जे नेत्रपातळ आहे ते पतल आहे ते पातळ झालेलं आहे की नाही ते आम्हाला कळते. आणि जर पातळ झालं असेल, जरी पेशंटला काहीच सिम्पटम्स नसतील, काचबिंदू म्हणजे काय होते की साईडची जी नजर आहे ती हळूहळू कमी होते आणि म्हणून ते लवकर डायग्नोज झालं तर बरं असतं. नक्कीच, म्हणजे लवकर निदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या दर्शकांना या दिवसानिमित्त, या आठवड्यानिमित्त अगदी थोडक्यात काय संदेश द्याल? डोळा हा फार महत्त्वाचा अवयव आहे. डोळे जर झाकले तर तुम्हाला कळेल की जग अंध आहे. त्यामुळे देवानी दिलेली जी दृष्टी आहे आणि ही जी सुंदर सृष्टी आहे ते बघण्यासाठी काळजी घ्या. स्वतःहून ट्रीटमेंट करू नका, वेळेवर तज्ज्ञांना दाखवा, चांगला आहार, साधं जीवन जगा, जेणेकरून तुम्हाला कुठलेही आजार होणार नाही, मार लागणार नाही. मुलांना काळजी घ्या जेणेकरून त्यांना आजार होणार नाही. आणि ह्या डोळ्यांनी चांगली सृष्टी बघा. आणि जर अशी वेळ आली की तुम्हाला हे जग सोडून जायचं आहे तर नेत्रदान नक्की करा. तुमच्या मागोमाग जग बघणारे 2 डोळे असतील. नक्कीच मॅडम, आणि खरोखरच डोळ्यांनी आपण सगळं जग पाहत असतो आणि आपण जाता जाता नक्कीच आपले हे जे डोळे आहेत ते जगाला देऊन जाऊ शकतो. त्यांनी अनेकांना दृष्टी देखील मिळू शकते. सध्या आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया, ती म्हणजे या रेटिना आठवड्यानिमित्त आपल्या डोळ्यांची काळजी घेऊया, नियमितपणे डोळ्यांची तपासणी करूया तज्ज्ञांकडे जाऊन आणि आपल्या डोळ्यांचं आणि रेटिनाचं आरोग्य जे आहे ते उत्तम ठेवूया. सर, मॅडम, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती, वेगवेगळ्या मुद्द्यांवर विस्तृत माहिती आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलीत. आरोग्य संपदाच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर मृण्मयी. धन्यवाद.